अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या म्हाडाच्या घरांना अखेर खरेदीदार मिळू लागलेत। गेल्या काही महिन्यात झालेल्या विक्रीतून म्हाडाच्या कोकण मंडळाच्या तिजोरीत सुमारे 800 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। कोकण मंडळातील विरार बोळींज, गोठेघर आणि भंडारली येथील घरांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे हा महसूल मिळालाय। याबाबत म्हाडा कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विशाल राठोड यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। कोकण मंडळामध्ये अनसोल्ड टेनामेंट्स हे खूप जास्त होते, परंतु मागच्या 5 महिन्यामध्ये म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयस्वाल सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोहीम स्वरूपामध्ये घरं विक्री करायचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये तर मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहेच, त्यासोबतच एजन्सीही नेमलेल्या आहेत, ज्या एजन्सीच्या मार्फत आम्ही सदनिका विकतो। त्यासोबतच जे काही आमचे रेट्स आहेत त्या रेट्समध्ये सुद्धा आम्ही 15% सवलत देतो। त्यामुळे घरांच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि मागणीही वाढलेली आहे। किती साधारणतः याच्यामध्ये आम्हाला मागच्या 5 महिन्यामध्ये 800 कोटी एवढा निधी प्राप्त झालेला असून पुढच्या सप्टेंबरपर्यंत आम्ही राहिलेल्या सदनिकाही पूर्णपणे विकणार आहोत आणि साधारणतः त्यामधून सुद्धा आम्हाला 1000 कोटी एवढा निधी प्राप्त होईल।